जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर डिस्कस करणार आहोत आणि त्यामध्ये तुमचं जे काही कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। बरोबर आहे, टीईटी जर का तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही येणारी जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे म्हणजे टेट 2025 आहे ती परीक्षा देऊ शकता का, याचं ऑथेंटिक उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि मग तुम्ही नेमक्या कोणत्या विषयासाठी पात्र असता, कोणत्या वर्गासाठी पात्र असता, किती वयोमर्यादा तुम्हाला जे आहे या ठिकाणी लिमिट मध्ये घालून देण्यात आलेली आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी तुम्ही या ठिकाणी पुढची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टेट परीक्षेला आवश्यक असलेले जेवढे सगळे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील उपलब्ध असणार आहे। पीडीएफ नोट्स असेल, IBPS मधले एक्सपर्ट असलेली फॅकल्टी असेल, त्याच्यासोबतच जे आहे अनलिमिटेड व्ह्यूज, डाऊट क्लिअरिंगचं सेशन आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 28,000 प्रश्न असलेली महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये 500 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे। आणि विशेष म्हणजे 2022 ला या प्लॅटफॉर्मच्या वतीने 1000+ उमेदवारांची शिक्षकपदी निवड देखील झालेली आहे। ट्रस्टेड ब्रँड आहे आणि सध्या गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्तानं या सर्व बॅचेसवर 15% डिस्काउंट देखील देण्यात येत आहे। आता हे डिस्काउंट तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे आणि कोणतं प्लॅटफॉर्म आहे तर आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। सहजपणाने तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाईल। त्याच्यासोबतच या ठिकाणी जम्बो महासराव टेस्ट सिरीज तुमच्याकरिता उपलब्ध आहे ज्यामध्ये 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाईज टेस्ट आहेत। हे कोणासाठी आहे? ज्यांनी बॅच जॉईन केलेली नाहीये। बॅच मध्ये ही सगळी गोष्ट फ्री मध्ये आहे। ज्यांना बॅचच्या बाहेर राहून या ठिकाणी फक्त टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा आहे ते टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकतात। त्यामध्ये जे आहे फुल लेंथ टेस्ट असेल किंवा टॉपिक वाईज टेस्ट असेल, सगळ्या गोष्टी तुमच्याकरिता अवेलेबल आहे। आपलं एकच ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर नावाचं। त्या ठिकाणी जाण्याकरिता तुम्हाला प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। चला आता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे। आपला प्रश्न आहे की सर मी टीईटी पात्र नाही, ठीक, मी टीईटी पात्र नाही सर, मी सीटीईटी पात्र नाही, मी टेट परीक्षा देऊ शकतो का? त्याचं उत्तर आहे येस, परंतु त्याला काही नियम अटी घालून देण्यात आलेले आहे। बघा, परीक्षा परिषदेच्या वतीने जे काही टीईटीची परीक्षा घेतली जाते त्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने जे काही सीटेट परीक्षा घेतली जाते त्याला आपण सीटीईटी म्हणतो। ती परीक्षा कोणत्या वर्गासाठी आवश्यक आहे? कंपल्सरी आहे। 1ली ते 5वी वर्गासाठी जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर पेपर 1 आणि 6वी ते 8वी साठी जर एलिजिबल होत असाल तर पेपर 2 तुम्हाला पास करावा लागतं। हे कंपल्शन आहे। परंतु याच्यापेक्षा वरचे जे वर्ग असतात 9वी 10वी 11वी 12वी किंवा जे काही आधी व्याख्याता पदासाठी जी भरती होते आपल्या पोर्टलवरून त्यासाठी टीईटीची आवश्यकता नसते। म्हणजे एकूण जर का आपण पाहायचं झालं, जर तुम्ही केवळ डीएड आहात किंवा डीटीएड आहात किंवा डीएलएड आहात, एकच नाव आहे त्याला, हे जर तुमचं असाल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी कंपल्सरी पास करावं लागतं। त्याच्याशिवाय तुम्हाला जे आहे शिक्षक म्हणून रुजू होता येत नाही। मग तुम्ही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होण्याचा प्रयत्न करा। आईवाना पोर्टलच्या बाहेर जाऊन अल्पसंख्याक शाळांसाठी जरी कॉम्पीट करत असाल तरी देखील त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं जे वैयक्तिक मान्यता आहे ती भेटू शकत नाही। मग आता आपण एकदा समजून घेऊया नेमकं काय आहे। बघा, 1ली ते 5वी या वर्गाची जर का आपण पात्रता बघितली तर 1ली ते 5वी वर्गाची जी पात्रता आहे त्यामध्ये एकतर आहे डीएड किंवा डीटीएड किंवा डीएलएड, त्याचं नाव बदलत गेलं काळाप्रमाणे, ठीक आहे। त्यापैकी काहीतरी एक पदवी असायला पाहिजे आणि टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 1 आपल्याला पास करावंच लागणार आहे। त्याशिवाय आपण जे आहे 1ली ते 5वीला या ठिकाणी पात्र ठरत नाही। पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या
की इथे आणखी एक कन्फ्युजन असतं आपल्या उमेदवारांच्या मनामध्ये की इथे बीएड वाले पात्र आहेत का, तर पहिली ते पाचवी या वर्गासाठी बीएड वाले पात्र नाही, म्हणजे पहिली ते पाचवीला विदाऊट टीईटी कोणीही या ठिकाणी पात्र असू शकत नाही. आता पुढे जाऊया आपण. पुढे गेल्याच्या नंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आहे 6वी ते 8वी या वर्गाची पात्रता. आता 6वी ते 8वीला काय लागणार आहे, एक तर डीएड लागेल, ठीक आहे, आणि किंवा बीएड लागेल. हे ऑब्लिक मध्ये आहे. डीएड, डीटीएड, डीएलएड याच्यापैकी एक किंवा बीएड या दोन्हीपैकी एक लागेल. इथे ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागणार आहे. मग तुमचं जे आहे बीए असेल, बीएससी असेल किंवा बीकॉम असेल. आता खऱ्या अर्थानं इथे बीकॉम वाल्यांसोबत थोडासा अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या उमेदवारांचं इथे बीकॉम झालेलं आहे त्या उमेदवारांना संधी दिली गेली नव्हती. शासन निर्णयामध्ये अजूनही त्या पद्धतीने तरतूद होणं बाकी आहे, म्हणून इथे बीकॉम वाल्यांना चान्स भेटत नाही. याच्यासोबत टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2 हा पास असणं आवश्यक आहे, तेही मेथड प्रमाणे. जर का तुम्ही 6वी ते 8वीला मॅथ सायन्स साठी पात्र होत असाल तर तुम्हाला टीईटीची जी मेथड आहे ती मॅथ सायन्स असायला पाहिजे. जर तुम्ही सोशल सायन्स या विषयासाठी जर पात्र होत असाल तर टीईटीची जी मेथड आहे ती तुमची या ठिकाणी सोशल सायन्स असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर लँग्वेज विषयासाठी पात्र होत असाल तर लँग्वेजसाठी तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही मेथड जर का घेतली तरी देखील चालू शकतं. इथे हा मुद्दा एकदा क्लिअर करायचा आहे. आता महत्वाचं आहे की आता आपण जर का समजा टीईटीच पात्र नाही तर मग टेटची परीक्षा देता येते का, त्याचं उत्तर आहे जे येस आहे ते इथे उत्तर त्याचं यस मिळतं आपल्याला. आता लक्षात घ्या, हा इथे 9वी ते 10वी वर्गासाठी जी पात्रता आहे एक तर बीएड असायला पाहिजे किंवा बीपीएड असायला पाहिजे. क्रीडा शिक्षकांच्या जागा इथे येतात, त्याच्यासोबत ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. या दोनच अटी आहेत, इथे टीईटीची अट नाही. याचा अर्थ काय आहे की विदाऊट टीईटी आपण 9वी ते 10वी या वर्गासाठी पात्र असतो. आता इथे देखील ना एक गोष्ट ही समजून जा की ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला तुमचा जो विषय आहे त्या एका विषयासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र ठरता, ठीक आहे. किंवा समजा ग्रॅज्युएशनला जर समजा तुम्हाला 1, 2 किंवा 3 विषय असेल तर या 3ही विषयाकरिता तुम्ही पात्र असू शकता, परंतु अंतिम वर्षाला ते विषय तुमचे असायला पाहिजे, ठीक आहे. क्लिअर झालं. त्यानंतर येऊया आपण 11वी 12वी या वर्गाकरिता. याची देखील पात्रता आहे, एक तर बीएड असायला पाहिजे किंवा बीपीएड असायला पाहिजे. इथे ग्रॅज्युएशनच्या सोबतच जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, पदवी, पदव्युत्तर पदवी या दोन गोष्टी आपल्याला असायला पाहिजे, तर आपण 9वी ते 12वी या वर्गासाठी पात्र ठरतो. इथे देखील टीईटीचा उल्लेख नाही, म्हणजे विदाऊट टीईटी या ठिकाणी जे आहे आपण परीक्षा देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर आपलं बीएड असेल आणि आपल्याकडे जे आहे टीईटीची किंवा सीटीईटीची परीक्षा पात्र झालेली नसेल तरी देखील तुम्ही टेटची परीक्षा देऊ शकता, परंतु 9वी ते 12वी या वर्गाकरिता. आणखी यासाठी जे आहे एक महत्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख आपण याच्या थंबनेल मध्ये देखील केलेला आहे की तो मुद्दा म्हणजे काय आहे, तर वयोमर्यादा काय असते. तर बघा, ओपनचे जे उमेदवार असतात त्या ओपनच्या उमेदवारांकरिता जी काही वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा असते 38, ठीक आहे. 38 वर्ष संपेपर्यंत. ते कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांची वयोमर्यादा असते 43. परंतु ज्यांना टीईटीची सीटीईटीची गरज नाही, म्हणजे जे उमेदवार 9वी ते 12वी या वर्गासाठी पात्र आहेत आणि विशेष म्हणजे खाजगी संस्थांसाठी पात्र आहेत, खाजगी संस्थांसाठी त्यांना जे आहे वयाची लिमिट नसते, नो एज लिमिट, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेट शाळेवर लागत असाल तर प्रायव्हेट शाळेला लागण्याकरिता एज लिमिट नसते. मग तुम्ही पवित्र पोर्टल थ्रू लागा किंवा एखाद्या जे आहे अल्पसंख्याक सोसायटीमध्ये लागा, तुम्हाला वयाचं बंधन नसतं. परंतु जर तुम्हाला जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लागायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे वयाचं बंधन या पद्धतीने राहणार आहे. ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाचा विषय हा देखील एक महत्वाचा या ठिकाणी जे फॅक्टर ठरत असतो. याचा अर्थ आता पुढे जर का तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही विदाऊट टीईटी जी आहे टेटची परीक्षा देऊ शकता का, त्याचं उत्तर असणार आहे येस. त्याच्यामुळे आता फार जास्त चिंता करू नका, टेटच्या तयारीला लागा आणि टेटच्या तयारीकरिता
तुम्हाला मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मिशन टेट बॅच। या बॅचचा तुम्हाला निश्चितपणाने फायदा होईल, कारण याचं जे नेतृत्व करतायत या ठिकाणी ज्ञान वराळे सर, ज्यांनी मागच्या टेट परीक्षेमध्ये स्वतःहून 174चा स्कोर केलेला आहे आणि त्यांच्यासोबतच संपूर्ण टीम IBPS मधली जी आहे एक्सपर्ट असलेली टीम आहे। सध्या 2 दिवस गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्तानं या सर्व कोर्सेसवर 15% डिस्काउंट देखील देण्यात आलेला आहे।